हॅलो, धन्यवाद अमितजी दीक्षित सर. वळूया मेगा फायनलकडे. या स्पर्धेमधील अंतिम सामना आपण पाहताय दोन दिग्गज संघांमध्ये. एका साईडनं आपण पाहताय अश्वमेध पुणे हा संघ नाणेफेकीचा गोल जिंकून फलंदाजी स्वीकारली, इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षणासाठी. बाजीराव वॉरियर्स जळगाव या संघाला आपण पाहतोय. सामना या ठिकाणी सुरू होताना या ठिकाणी आपण पाहतोय पंच काउंटडाऊन या ठिकाणी सुरू होतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हेवी गोज द फर्स्ट बॉल ऑफ मेगा फायनल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. मेगा फायनल मधील पहिला चेंडू पडतोय. हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू दन 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 करत लॉंग लेग रिजन मध्ये पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. यस डीजे. ओके सर, नक्कीच यश आपलं वैयक्तिक पहिलं. धन्यवाद. हॅलो मनोज. हॅलो, यावेळेस कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक पुन्हा एकदा सुंदर रीतीने अतिशय सुरेख कामगिरी. क्रिकेटचं मादक सौंदर्य मनोजच्या बॅट मधून बॅक टू बॅक चौकार. धन्यवाद डीजे. अमित जे पटवर्धन सरांना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती लागल्या गेलात. चांगल्या अनुषंगाने फलंदाजी या ठिकाणी करताना आपण पाहतोय मनोज हा फलंदाज. पुढील चेंडू यापुढे हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतायत. ज्या पद्धतीने म्हटले ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह मनोज और सुयश के बिना अच्छी सुरुवात नहीं होते. नेहमीच एक चांगली सुरुवात देताना आपण पाहतोय. फाउंडेशन बिल्डअप करताना पाया रचताना हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज यश. यापुढे यॉर्कर लेनचा प्रभावी वापर. एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु पॉपिंग क्रीज वरती या ठिकाणी होताना पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. नॉट आउट ए सिग्नल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलं. एक धाव मिळाली आणि एका धावेसहित 10 धावा 10 रन या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 10 जून 1949 लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर सरांचा जन्मदिवस. टेस्ट क्रिकेटमध्ये 125 सामने खेळले, 10,142 धावा. यावेळेस आपण पाहतोय अतिशय सुरेख आपण पाहिला स्ट्रोक मनोजच्या बॅट मधून. क्लासिकल प्युअर क्वालिटी स्ट्रोक आपण पाहतोय. 4 रन. धन्यवाद डीजे. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 14. याकड्यावरती 14 रन बिना हेल्मेटने 35 शतक लिटल मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तदनंतर आपण पाहतोय धावा लागल्या 14. या धाव फलकावरती गोलंदाज अंतिम चेंडू घेऊन यश. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक धाव आली आणि एका धावेसहित धावा लागल्यात. पहिलं षटक येथे झाले परिपूर्ण आणि धावांची गती जर आपण बघितली तर बिनबाद 15 धावा 15 रन या ठिकाणी प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 15 सप्टेंबर हा अभियंता दिवस, इंजिनियर डे म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. परंतु सर्वात उत्तम अभियंता कोण तर हिरोजी इंदुलकर. ते का तर स्वतःचं घर गहाण ठेवून ज्यांनी रायगडाची उभारणी केली आणि मोबदला काय तर एका पायरीवरती स्वतःचं नाव लिहिण्याची अनुमती. आणि ते का तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती पहिलं पाऊल ठेवतील तेव्हा त्यांच्या नावात पायाची धूळ त्या नावेवरती अभिषेक करत राहावी म्हणूनच सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं पायरीवरती लिहिण्यात आलं होतं. तोच 15चा आकडा. आदरणीय
रणजनजी रत्नाकर, आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज कैलास याला आपण पाहू शकाल. यावेळेस एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. दीक्षित सर काय म्हणाल, सुरुवात चांगली झाली? नक्कीच एक चांगली सुरुवात, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर जेव्हा आपण फलंदाजी निवडतो त्याला योग्य असं कुठेतरी स्थान हा मनोजच्या बॅटिंगमधनं आपण बघितलं आहे. 15 धावा पहिल्या षटकात त्यांनी कुठून काढल्या, लगातार अशा 3 चांगले चौकार, प्रेक्षणीय चौकार त्याच्या बॅटमधनं आपण बघितले. आणि त्याच्यासोबत आहे कर्णधार, चालाक कर्णधार, चतुर कर्णधार सुयश भट, एक नावाजलेला अनुभवी खेळाडू पेण रायगड जिल्ह्यातला. नक्कीच आपण पाहत आहेत पुढील चेंडू. कर्णधार पद आहे, परंतु काही काना वाटतं कॅप्टनशिप फार सोपी गोष्ट आहे की नाणेफेकीचा कोल जिंकून डिसिजन घ्यायचा आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज पाठवायचे आहेत, गोलंदाजी मार्कवर योग्य त्या क्रमाने गोलंदाज पाठवायचे आहेत. तर असं नाहीये, कॅप्टनशिप म्हणजे समोरच्या संघाचा अभ्यास करून, सिच्युएशन ओळखून, सिच्युएशन पारखून जो कॅप्टन आपल्या संघाला विजय मिळवून देतो तोच खरा कॅप्टन, आणि तोच आपण पाहतोय मिस्टर सुयश. आणि यावेळेस आपण पाहतोय स्विच हिटचा वापर, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि मिळाल्या 4 धावा. धन्यवाद डीजे. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मिस्टर सुयस मिस्टर 360 डिग्री प्लेअर आहे. मैदानाच्या 4ही बाजूने आतापर्यंत आपण पाहतोय त्याला फलंदाजी करताना, आणि चांगल्या अनुषंगाने फलंदाजी करतोय. धावा लागल्यात 20 धावा. या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात कैलासने. यावेळेस आपण पाहतोय गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे गोलंदाजांचं अस्त्र, शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय. परंतु ज्या अनुषंगाने मनोज आणि सुयश आतापर्यंत फलंदाजी करतायत, अधिराज्य गाजवलंय या मैदानावरती. गोलंदाज कैलास कमबॅक करतो. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 धावा या त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात. या षटकातील 5वा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट आपण पाहतोय समोर बॅटर सुयश. पंचांकडे लाऊड अपील, हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला गेला होता पंचांना, परंतु पंच ॲज इट इज पाहायला मिळालंय. दिग्गज पंच आपण पाहतोय या स्पर्धेत. मेन पंच या ठिकाणी आपण पाहतायत ज्या अनुषंगाने आतापर्यंत पंचांकडे अपील केली, परंतु तदनंतर ज्या पद्धतीने धीरज मोरे यांना आपण बघितलं, ब्रँड ऑफ उनबट यांना आपण पाहतायत. तदनंतर आपण पाहतोय लेग पंच मिस्टर अक्षय नाईक, ब्रँड ऑफ दांडी, आणि तिसरे पंच कैलास पागदारे, ब्रँड ऑफ दांडी. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिलंय झेल टिपण्याची हमी. गॉन. हॅलो, काही कमालीची गोलंदाजी कैलास यांच्या माध्यमातून आपण बघितली. 20 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं आणि तदनंतर जबाबदारी आली. म्हणतात ना क्रिकेट काय खेळ आहे. सी फॉर कॉन्फिडन्स, आय फॉर इंटेलिजंट, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. अशा गोष्टींनी क्रिकेट बनलाय आणि तेच आपण बघितलं. षटक क्रमांक 3. हेलिकॉप्टर लँड केलंय
आणि लँड या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. 4 धावा. मनोज, क्या बात है, स्टाइलिश प्लेयर. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार लगावला गेलाय. मनोज चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहत आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न, फार वेगाने धावलेत. एक धाव परिपूर्ण झाली आणि एका धावे सहित 25 धावा या धाव फलकावरती लागला गेलात. म्हणतात ना की प्रत्येकाच्या माइंड मध्ये 2 प्रकारचे घोडे धावत असतात. पहिला पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह. जास्त खुराक ज्या घोड्याला द्याल तोच घोडा शर्यत जिंकणार. म्हणूनच धन्यवाद डीजे. धावा आहे धाव फलकावरती 25 धावा आपण पाहत आहेत. गोलंदाज जयेश षटकातील चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफसाईडला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. यस, चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत. 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावांच्या गती जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहत आहेत. 4 चेंडू हे आतापर्यंत फेकले गेलेत. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होताना जयेशला पण पाहतोय. समोर फलंदाज ऋषभ. यावेळेस फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी विकेटचं बटन. दुसरा गडी बाद होताना ऋषभ बॅक टू दी डगआउट, गॉन. यस डीजे. बॉडी लँग्वेज आपण बघतोय, अतिशय उत्कृष्ट अशी जळगावची बॉडी लँग्वेज. कुठेतरी फलंदाजाला रोखण्यामध्ये आतापर्यंत यश आले ते जळगाव संघाला. दरम्यान धावसंख्या 27, 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या. तिसरे षटक सुरू. अक्षय यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रसाद उर्फ मॉर्कल. चांगल्या अपेक्षा असलेल्या अश्वमेध संघाला एक चांगला नावाजलेला हा अनुभवी असा खेळाडू. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, उंचपुरा असा हा प्रसाद. बघूया तिसरे षटक सुरुवात. सहावा आणि अंतिम चेंडू. चांगला फटका लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हला आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळते या चेंडूवरती. एका धावेसहित प्रोग्रेस कार्डवरती धावांची गती जाऊन पोहोचले 28. 28 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय कंप्लीट, परिपूर्ण. पहिलं षटक आपण पाहिलं याच्या माध्यमातून 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं 5 धावा आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण बघितलं 8 धावा. अशा अनुषंगाने हे षटक आतापर्यंत परिपूर्ण करताना या ठिकाणी आपण पाहिलंय. सोहम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन जळगाव संघाकडनं गोलंदाज येतोय तो सोहम. आत्तापर्यंत अतिशय चांगला असा खेळ या अंतिम सामन्यात. 28 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता अश्वमेध संघ 3 षटकांच्या नंतर 2 गडी बाद 28. दरम्यान सोहम यांचा आखूट टप्पाच्या चेंडू. बघूया काय होतं. एक धाव तर काही रोखू शकत नाहीये. एक धावेवरती समाधान मागलेलं प्रसाद यांना.
एक चांगली रणनीती, कारण मनोज हे पहिल्या चेंडूपासून मैदानात आले, त्यांची कुठेतरी नजर बसली आहे, चेंडू कुठेतरी फुटबॉलसारखा दिसायला लागला आहे. मनोज नक्कीच फायदा उचलण्याच्या तयारीत. हा शेवटचं षटक, हाणामारीचं षटक बघूया. सोहम शॉर्ट चेंडू कुठेतरी फसले, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा ताकद वापरण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी थोडंसं टायमिंग चुकलं. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 29. अंतिम षटक सोहम. 4 ते 5 पावलांचा असा छोटासा रन, पण इन स्विंग आउट स्विंग दोन्ही प्रकारचे चेंडू टाकतात. छोटासा लोअर फुलटॉसा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे बघूया काय होतं. एक धावेवरती समाधान मानायला लागतं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या पोहोचते ती 30 धावांवरती. 30 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येथून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये कशा अनुषंगाने फलंदाजी करतील प्रसाद यांना आपण पाहतो. एक मोठं नाव आहे, परंतु त्याच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका, टेक्निकल साऊंड, टक्क नामाज आला आणि चेंडूला पाठवला 6 धावेमध्ये. धन्यवाद. 36 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. या षटकातील आपण पाहत आहेत. यावेळी सुंदर रीतीने ऑन साईडला स्ट्रोक आपण पाहत आहे. 1 धाव जरूर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील परिपूर्ण. 38 धावा धाव फलकावरती. दीक्षित सर काय म्हणाल, आतापर्यंत जी स्थिती आहे, प्रथम फलंदाजी करताना 38 धावा लावल्यात. नक्कीच चांगला अनुभव वापरतोय कुठेतरी प्रसाद, कारण त्याच्याकडनं कुठेतरी अपेक्षा होतं. 2 गडी बाद झाल्यानंतर अश्वमेधला नक्कीच एक अपेक्षा होती प्रसादकडनं आणि त्याचा पुरेपूर फायदा. उंचपुरा हा असा फलंदाज, 1 षटकार आणि आत्ताच्या 2 धावा, स्वतःच्या वैयक्तिक 10 धावेवर तर खेळतोय प्रसाद. बघूया पुढचे राहिलेले 2 चेंडूमध्ये काय करू शकतो. परत एकदा एक चांगला गुडलेनचा हा चेंडू. 2 धावेसाठी प्रयत्न नक्कीच असेल मनोज असा. उत्कृष्ट अशी रनिंग विथ द विकेट. 2 धावा, धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या पोहोचते ती 40. हॅलो, इनिंग ब्रेक होते. 40 धावा, 41 धावेचं टार्गेट. या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आदरणीय ललितजी वजे सरांना, अर्थात नाना यांचा आवाज. सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो. सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो. सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू डीजे. सुरेख अंतिम सामना आपण पाहता, त्याचा आनंद घेतात. या अंतिम सामन्यातनं येस सर, वेलकम वेलकम सर. हेलो, ओके, हाय, आइए बैठ जाइए. ये कुर्सी आप ही का इंतजार कर रही थी, बैठिए. कैसे बैठे आपने बुलाए तो. क्यों, कैसे बैठे और जगह और कैसे बैठे हो, टांगे फैला के. यही भी बैठो टांगे नजदीक करके. जी हाँ, पिंक कलरची जर्सी आणि हिरव्या कलरची जर्सी, काय तो पिस्ता कलर म्हणूया. सुरेख खेळ पहिला अंतिम सामन्यातला पाहायला मिळाला. 15-5-4
आणि उर्वरित शेवटच्या षटकातल्या धावा असं करून 40 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि जळगाव संघाला मध्यम असं आव्हान अश्वमेध संघानं ठेवलेलं आहे. पहिला सामना हा पॉवर प्लेचा असेल 30 यार्डच्या मध्ये आणि बाकीचे 2 यार्डच्या बाहेर. नियमावली सगळ्यांसाठी पुन्हा एकदा एक नियम मात्र आखून देतोय, कारण तसं अपील अजूनही आलेलं नाही. लेग बाईज विकेट LBW. आताच आमचे दीक्षित म्हणाले येस, प्रसाद कर्वे नावाचं व्यक्तिमत्व मैदानामध्ये आपण पाहिलं फलंदाजीसाठी. यावेळेला मात्र अमित दीक्षितजी हमेशा त्यांचा जिकर करत होतात. चांगला अनुभव, चांगली फलंदाजी, चांगला एक्सपिरियन्स आणि तल्लख बुद्धिमत्ता सर्व काही लागतं, कबूल आहे. परंतु जबाबदारी एकदा स्वीकारली ना सर, जबाबदारीने टाकलेलं पुढचं पाऊल यशाकडेच घेऊन जातं. अपयश हा शब्दच जबाबदारीला माहीत नसतो, कारण ते फार इमानदारीने ती जबाबदारी स्वीकारणारे फार कमी असतात. ललित सर, आपण नक्कीच जळगाव संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्यांदा 10 वर्षामध्ये आम्ही स्पर्धा बघतोय, जळगाव संघ पहिल्यांदा इथे येतोय आणि आत्ताच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी जळगाव संघाकडनं. समोर आहे तो अश्वमेध सारखा एक अनुभवी संघ. नक्कीच अपेक्षा असतील. प्रेक्षक मात्र अजूनही रात्रीचे 1 वाजले, डोळ्यात तेल घालून मॅच बघतायत, वाट बघतायत की आजच्या दिवसाचा अंतिम विजेता कोण असेल. आता पाहूया, क्रिकेट आहे, निर्णय शेवटी त्यांच्या गुणवत्तेवरच अवलंबून आहे. 40 मोठं लक्ष जरी नसलं तरी मात्र तडजोड ही करावी लागेल, कारण 24 चेंडू 40 धावा बनवणं तडजोडीचा मार्ग काढावा लागेल. पहिला चेंडू, सुरेख चेंडू टलवलेल्या ऑफच्या दिशेनं पाहूया, आणि पहिला चेंडू मात्र पंचांच्या इशाराने नवाजलेला आहे मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. खूप सुंदर खेळ. वा, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. इथे मात्र सुरेख असा खेळ. या खेळातनं मात्र तुषार आणि प्रसाद ही जोडी तोडण्यासाठी एक नियमावली बनवली. मधल्यामध्ये चेंडू कसा फेकावा जेणेकरून झेलबाद. नक्कीच, पण तुषारच्या प्रसादच्या फळीतनं निघालेला तुषारच्या फळीतनं निघालेला पहिला षटकार प्रसादसाठी मात्र खूप महागडा असा वाटला. नंतर मात्र प्रसादने थोडंसं पृथक्कन बदललं, रणनीतीमध्ये बदलाव केला गेला. आपल्या अंगठ्यांना इशारा दिला की चेंडू इनसिंग, वेक्सिंग, लेग ब्रेक, आउट ब्रेक जो होता तो कसा टाकावा जेणेकरून शॉर्ट ऑनला जो झेलबाद झाला तो नक्की तारीफे काबील. आणि त्यात तुषार नावाचं वादळ इथे थांबलेलं आहे. ओके, याच दरम्यान तुषार यांची जागा भरून काढण्यासाठी आत्तापर्यंत टुर्नामेंट गाजवलेला जळगाव संघासाठी तारणहर्ता पंकज बाहुबली मॅन फ्रॉम जळगाव स्वतः जागा घेताना खूप काही अपेक्षा असतील जळगाव संघाला. पंकज याच्याकडून आपण फलंदाजी बघितली, घणागती फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा पंकज भोग्या संघासाठी काय करतो. नक्कीच आपण मागच्या वेळेलाच पाहिली, ह्याच्या अगोदरचा सामना झाला त्यावेळेला. हो 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 नाही नाही, 41 धावांचं लक्ष पहिलं पुढं आहे, कारण आत्ताच पंकज एकदा घरी जाताना दिसत आहे. चला संगीत ऐकूया. भरपूर दर्शक रस्त्याच्या अगलबगल
आजचं देवस्थान सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरिया केसरिया तेरा इश्क है पिया रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं दिन भी पंकजची जागा भरून काढण्यासाठी जयेश सर्व गोष्टींनी तरबेज ऑलराऊंडर अशी ज्यांची 3 दिवसापासूनची कामगिरी आपण या मैदानाकडे पाहतायत. जळगावकडनं जयेश आपल्या सवंगडीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईकला. वा, सुंदर फाईन लेगच्या दिशेनं चेंडू भिरकावलेला आहे 4 धावांसाठी. आपण बघतोय ललित साहेब की कर्णधार स्वतः आत्ता मैदानामध्ये आलाय की 2 गडी बाद झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये नक्कीच. स्वतः आपल्या खांद्यावरती धुरा सांभाळताना जळगावसाठी एक कडवं असं आव्हान समोर अश्वमेधचं. बघूया काय होतं. नक्कीच. प्रसाद मोरकल याचा शेवटचा हा चेंडू, अंतिम चेंडू. 5 चेंडू खर्च झालेले, 10 धावा गुणफलकावर 4 धावा 4 चेंडू खर्च झालेत, 10 धावा गुणफलकावर पाहायला मिळतील. क्षमा करा. ओहो, हॅट्रिक. तुमचं ग्राफिक मात्र तुम्हाला तयार करायला लागेल. हा? Not salsa, not flamenco, my brother. Do you know Desi Nach? What's Desi Nach? पहली जैसे धूल उड़ा के सीन No, Jake, I've had enough of your bullying. आवाज द्या. हळूच. खूप सुंदर डिफेन्स मध्ये खेळलेला हा चेंडू, निर्धावाचा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 1 षटक समाप्तीनंतर धावा पोहोचल्या त्या 10 धावा गुणफलकावर. 10 धावा गुणफलकावर पाहायला मिळतील. प्रसाद नावाच्या या गोलंदाजाकडनं आपल्या सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिटील. विकेटही मजबूत, धावाही कमी, सुरुवातही चांगली. चांगला यष्टीच्या बाहेरचाही चेंडू पाहायला मिळाला. टोलवण्याचा प्रयत्न केला, विकेटही मिळवण्यामध्ये यश संपादन केलं. अश्वमेधकडनं दुसरं षटक घेऊन येतात ते उदय गद्रे.
पाहूया आपला उदयाचा प्रकाश गोलंदाजीने कुठपर्यंत प्रकाशित करतायत. सुरेख चेंडू. वा 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 उदय, सुरुवात छान झाली जळगावसाठी. लक्ष मोठं जरी नसलं तरी अश्विन बेगने आपल्याला थांबण्यात यश संपादन केलं. आत्ता मात्र फलंदाजी ही कोणत्या पद्धतीची असते हे उदयला मात्र चांगलं कळलेलं आहे. वा वा, मध्याने चेंडू पडला. थोडंसं जर धावण्याचं प्रमाण वाढवलं असतं तर नक्कीच रनही थांबले असते. अरे काय बोलावं आता, काय बोलावं, कैसे बोलेंगे हम. हाँ ऐसे बार बार जलगांव निकलेंगे तो कैसे होगा. कल जलगांव जाओगे, आपका सारी जनता इंतजार कर रही होगी. पालघर गए थे, कौन सा तीर मारा है. ये देसी का मेला कैसा रहा यकायकी. नाचो 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 नाचो. अरे धूम धूम थिरके जा, पाँव में जान जगा. ठुमक धुमक नाचे जा, दुनिया हिला दे सारी. नाचो नाचो नाचो. देखो डीजे वाले की चाल समझो. अश्वमेध वाले के लिए डीजे बजाना चालू कर दिया है इसने, क्योंकि ये हमारे पालघर में आता है. नजदीक है पालघर के अश्वमेध, ज्यादा दूर नहीं है. काय म्हणता. वा वा वा, माहित आहे. येस माहित आहे मला, पाहिलं आम्ही टीव्हीवर. येणारे 15 चेंडू आणि धावसंख्याची गरज असेल ती 30 धावांची. बघूया पुढचा चेंडू. उदय गद्रे, एक चांगला चेंडू, यॉर्कर असा चेंडू, एक धाव. चांगली गोलंदाजी, अनुभवी असा गोलंदाज हा उदय गद्रे. जळगावसाठी थोडंसं हे कडवं आव्हान, कुठेतरी कठीण असं आव्हान, पण क्रिकेट आहे. अजूनही 13 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये काही येऊ शकतं. सुयोगजी काय सांगाल. 14 चेंडूमध्ये 29 धावा. ऐसे कैसे खा गए. हेलो हेलो, पत्नी मेरी कौन सी दुश्मनी है उससे. हो बॉडी टच. हेलमेट टच है. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होत आहे. वा, लॉंगॉनच्या दिशेनं शॉर्ट ऑनला हा चेंडू मात्र इथे पडलेला आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. खेळाडूची एकाग्रता तुटू नये म्हणून खूप संयमाने या ठिकाणी कॉमेंट्री केली जाते, समालोचन केले जाते. प्रेक्षकांना वाटेल की इथे किती वाजले, 11:10 होत आहेत. रात्रीचे 11:10 झालेली आहेत.
मी तुम्हाला दुबईला घेऊन जातो सगळ्यांना. काय सांगायचं, रहने दो, लोगों को कोई फर्क पड़ने वाला नहीं. लोग है इस समय का वैल्यू लोग जानते हैं कितना है वो. राईट विकेट. कुठे गेला चेंडू. हॅलो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र कसलीही संधी चेंडूची आणि बॅटची जुळलेली नाही. कुठेही तालमेल नव्हता. निर्धावाचा चेंडू. हा छान शॉटमध्ये पडलेला टप्पा. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू उरल्यात ते आता 9 आणि धावांची गरज आहे ती 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूला 3 धावा जर तुम्ही जमवल्यात तर नक्कीच. आमचे भाई कुठे गेले. हो 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 हो. ऑनच्या दिशेचा हा चेंडू आपण पाहतात. डाव्या हाताचा हा फलंदाज. 2 धावा पूर्ण केले जातात आणि 2 धावेनंतर मात्र अंकित होत आहेत. त्यानंतर पुढे मात्र आपल्यासाठी खास मोठं आव्हान पुढे असेल. 8 चेंडू उरलेले आहेत. या 8 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आपल्याला. 1 चेंडू आणखी वाढलेला आहे. 1 धावसंख्या नक्की वाढलेली आहे. हो हो हो. टोळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एका धावेवर मात्र हा समाधान. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. बिलकुल पिन ड्रॉप सायलेंट हा मैदान आपण पाहतात. कसलाही आवाज नाही, गजावजा नाही. दीक्षित सर काय म्हणाल. नक्कीच कुठेतरी प्रोफेशनल क्रिकेट अश्वमेध संघाकडून आपण बघतोय. प्रथम कारण फलंदाजी करताना, मग नंतर गोलंदाजी आणि तेवढंच एक दमदार असं क्षेत्ररक्षण. एक प्रोफेशनल क्रिकेट अश्वमेध संघाकडून. जळगाव नक्कीच फाईट करते. अजूनही 7 चेंडू आहे, 24 धावा आहेत. टार्गेट अचीव होऊ शकतं, लक्ष्य अचीव होऊ शकतं. बघूया रोहित. पण जळगावने आधीच डिक्लेअर केलेलं आहे. मागच्या 1 तासापूर्वी आपण मैदानावर ऐकलं जळगाववाल्यांचं मत काय होतं ते, की आम्ही नक्की क्रिकेटसाठीच आलो, तशातला भाग नाही आहे. आलो, एक आम्हाला हौस आहे. जळगाव काही इथे नाही आहे. तरी देखील जळगावकरांनी जी आत्तापर्यंतची लढाई लढली ती अप्रतिम. कारण 3ऱ्या दिवसापासून आता फायनलपर्यंत पोहोचणं साधं काम नाही आहे. लावा लावा लावा. चला बघूया नाणेफेकीसाठी 3रा आणि 4था क्रमांकाचं बक्षीस. यानंतर होणार एक सामना. 3रा आणि 4था क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्याच्यासाठी पालघर संघाचा कर्णधार आणि कोल्हापूर संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. 3रा आणि 4था विजेता संघासाठी होणार ही मॅच. शेवटचा सामना असेल तो लवकरात लवकर यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पालघर आणि रत्नागिरी, वा सॉरी कोल्हापूर. पुन्हा एकदा छान सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं लक्ष विचलित होऊ नये त्यासाठी फलंदाजाकडे पाहत असताना त्यांचे डोळ्यावर मात्र असं काही
हॅलो निरीक्षण केले जाते कारण प्रेक्षक दर्शक लोक आणि रसिक मिलिंदजी टॉस सोडून घ्या. छान अशी सुयोग ओके सुयोग रेडी वहां पे. फळीची एज मात्र लागलेली होती आणि संधी होती या ठिकाणी एक. दरम्यान दोन्ही कर्णधार सांगू शकतो की 2 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नसेल. 2 षटकांचा सामना. पालघर आणि कोल्हापूर लगेच निर्णय कळवा. 2 षटकाचा सामना असेल पुढचा सामना तिसऱ्या चौथ्या बक्षिसासाठी. बरंचसं पुढचं अंतर गाठलेलं होतं या ठिकाणी मात्र एक धाव चोरण्यात यश जळगाव संघातील खेळाडूंना आणि वाईडचं रूप मात्र दिलेलं आहे. 2 धाव या ठिकाणी अंकित होत आहेत. चेंडू दिसते का पहा प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. चेंडू मात्र गेलेला आहे 4 धावांसाठी. तीन चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडूमध्ये 16 धावा. अजूनही हे टार्गेट अचीव होऊ शकतं. नक्कीच जळगाव फाईट करताना बघतोय आपण हो. ललितजी. येस 2 षटकारांची गरज आहे तोही बिनधास्तपणे कारण बिनधास्त राहणंही गरजेचं आहे. जबाबदारी स्वीकारून बिनधास्त राहणं गरजेचं आहे. होईल ते होऊ द्या, जे होईल ते चांगलंच होईल. नाही इथे मात्र अचूक असा चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. जवळजवळ फायनलचा सामना हा अश्वमेधने आपल्या खिशात टाकल्यात जमाय. 55, 33, 22 आणि 11 अशी बक्षिसांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळेल. हो 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 काय होतंय इथे मात्र गडी बाद. 1 चेंडू आणि मोठी धावसंख्या हवी आहे. जवळजवळ या सामन्यात लागलाय तो अश्वमेधच्या बाजूनं. भव्य डे नाईट स्पर्धा ओव्हरआर्म टेनिस 2023 विजेता संघाचं अभिनंदन. हॅलो ए भाई